पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। I love you. अच्छा, असा सगळा घोळ झालाय काय? आता मला कळलं ताई मला का चिडवत होती आणि ऑफिसचा स्टाफ पण का माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होता। अगं वहिनी, झालं असं म्हणजे इव्हेंट लाईव्ह जाणार ही गोष्ट मला माहिती होती, पण ते मी वेदांची गर्लफ्रेंड आहे हे पण लोकांनी बघितलं असेल हे माझ्या लक्षातच आलं नाही। अगं आम्ही अवॉर्ड जिंकलं म्हणून मी त्याच आनंदात होते। अगं झालं असं, त्या स्पर्धेमधल्या सगळ्या प्रतिस्पर्धींनी वेदांतला कॉर्नर केलं, तर त्याची मुलींबद्दलची मतं तर सगळ्यांना माहितीच आहे ना। वेदांत वानखेडे कसे भाग घेऊ शकतात? त्यांचं असं मत आहे त्यांना यश मिळवायला मुलीची प्रेमाची गरजच नाही। हो, मी ऐकलंय त्यांचा इंटरव्ह्यू। मग तिथे त्या सगळ्यांनी आरडाओरडा केला। ते म्हणाले की वेदांत या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ नाही शकत। हे सगळं बघून मी स्पॉन्टेनियसली ती स्टेप उचलली। मी सगळ्यांना सांगितलं की मी वेदांतची गर्लफ्रेंड आहे। शर्मिला किस्म का है मेरा दिलबर, तो इनके हिस्से में गुलाब आता है और मेरे हिस्से में कांटे। आणि 36 गुणी जोडी अवॉर्डचे विनर आहेत वेदांत वानखेडे आणि अमूल्या तुंपलवार। मला इम्पॉर्टंट मेल करायचा आहे आणि डेटा माझ्या लॅपटॉप मध्ये। इतकंच झालं? बस इतकंच झालं? हो, इतकंच झालं। पण मी तुला सांगते बहिणी, मी त्या माणसासोबत अशी रात्र पुन्हा कधीच नाही काढणार। अगं साधी मेणबत्ती सुद्धा सहन होत नाही त्याला। तो ना तो खूपच बोरिंग आहे। मला वाटलं गोष्ट खूप पुढे गेली आहे। पण तू आता म्हणालीस की तुला तो बोर वाटतो, पण म्हणजे त्याने इंटरेस्टिंग काहीतरी करावं असं काही वाटतं का तुला? अशी अपेक्षा आहे तुझी? वहिनी प्लीज, त्या माणसाला ना सिमेंट, स्टील आणि कोटेशन याच्या पलीकडे कुठलीच गोष्ट आवडत नाही। सो त्यामुळे तुझ्या डोक्यात ह्या ज्या सगळ्या सुपीक आयडियाज येत आहेत ना, त्या आहेत तिथेच थांब। खूप खूप ना विचित्र माणूस आहे तू। अगं एक वाक्य सुद्धा सरळ बोलत नाही, कुणाचं कौतुक नाही, आपण जे जिंकलोय त्याचा आनंद नाही, काही नाही। मी तर ना त्याला म्हटलं सुद्धा, उद्या जी मुलगी तुझ्याशी लग्न करेल ना ती तर उपाशी मरेल। सो तू हे तुझं सुपीक डोकं आहे ना ते वेदांचं लग्न जुळवण्यासाठी वापर, कारण आता मी तर थकले। हा, मी तुला सांगते अख्ख्या इव्हेंटमध्ये मी त्याला इतके मेसेजेस केले पण साधे मेसेजेस वाचले सुद्धा नाहीयेत त्याने। अरे बापरे, पण मग आता काय करायचं आपण? म्हणजे त्याचं लग्न झाल्याशिवाय विक्रांत आणि आरतीचं लग्न होणार नाही। वहिनी आता तूच सांग काय करायचं ते। मी तुला सांगते माझं ना डोकंच काम नाही करत आहे, असं डोक्यात ना जॅमर लागल्यासारखं झालंय। मला वाटतं ना आपण त्याला कॉल करायला सुरुवात केली पाहिजे। हॅलो हॅलो, हॅलो, स्पीकर। कोण हवंय? तुम्ही व्हॉट? वेदांची, मला भेटायचंय तुम्हाला, प्लीज नाही म्हणू नका। एक मिनिट, काय फालतूपणा आहे? हे बघा, फोन ठेवा
आणि परत या नंबरवर फोन करायचा नाही. रॉंग नंबर आहे. बघितलं बघितलं कसं आहे तुझा दादा. परत फोन कर. वहिनी आता नको. कर, मी सांगते ना, कर. वेदांची हे बघा, मला तुम्ही खूप आवडता. मला भेटायचंय तुम्हाला. खूप 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 महत्वाचं बोलायचंय. हा, पण मला बोलायचं नाही आणि मला फोन करणं थांबवा आता. वेदांची तुम्ही नागपूरचे मोस्ट एलिजिबल बॅचलर आहात. हे बघा, नाही म्हणू नका. मला भेटायचंय तुम्हाला. वेदांची हे बघा, माझा जीव जडलाय तुमच्यात. मी तुमचा जीव घ्यावा असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, यापुढे जर या नंबरवर कॉल केलात ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन ना. काय ग, काय म्हणाला? म्हणाले की पोलिसात कंप्लेंट करेल. हा ना, हा इम्पॉसिबल आहे. वहिनी विसर तू, हे प्रोजेक्ट होऊ शकणार नाही. नाही, आपल्याला ना एक मीटिंग घेऊन दुसरा प्लॅन बनवायला लागणार आहे. मीटिंग? हो. वेदांचं लग्न व्हावं ह्यासाठी? आणि कोणाकोणाला बोलवायचं मीटिंगला? अशा प्रत्येक व्यक्तीला जिला वेदांत दादाचं लग्न झाल्यावर आनंद पण होईल आणि फायदा पण होईल. बेस्ट आयडिया. येस सर. नो सर. या I'll check. I'll revert you in 40 minutes. Okay, thank you. त्या अमूल्याला पाठव. येस सर. Come in. येस सर. तुमच्या त्या इव्हेंटमुळे किती नुकसान झालंय माहितीये? सर, इव्हेंट माझा नव्हता, कंपनीचा होता. Whatever. तुझ्यामुळे एका इंटरनॅशनल क्लायंटची डील कॅन्सल झाली असती आज. माझ्यामुळे? मी काय केलंय? त्यांनी मला किती कॉल्स केले माहितीये तुला? आणि ते मी तुझ्यामुळे रिसीव्ह नाही करू शकलो. सर, पण तुमचा फोन काय मी लपवून ठेवला होता? अमूल्य, कधीतरी सिरियस हो. इंटरनॅशनल साईटचं कन्स्ट्रक्शन होतं ते. डू यू इव्हन नो किती प्रेस्टिजियस प्रोजेक्ट आहे हा? सर, पण तुम्ही मोबाईल कार मध्ये विसरला, त्याचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय? त्यांना मी हे कारण देऊ की मी माझा मोबाईल कार मध्ये विसरलो. आणि तो कोणामुळे विसरलो? तुझ्यामुळे. तुझ्यामुळे माझ्या कंपनीचं रेप्युटेशन धुळीला मिळालं. अब्रू गेली. अब्रू गेली? कोणी ऐकलं ना तर हसेल. आणि अब्रू तुझी कशी गेली रे? अब्रू माझी गेली. तुला कळतंय का? रात्रभर एक मुलगी तुझ्यासोबत या ऑफिसमध्ये बंद होती. एका मुलीच्या दृष्टीने विचार कर, काय सांगेल ती इतरांना? ऑफिस मधले लाईट्स गेले ते काय माझ्यामुळे गेले? लॉक चेंज केले गेले होते, मी केले होते. आणि राहिला प्रश्न इव्हेंटचा, तर आद्या बहिणी म्हणाली इव्हेंटला जा म्हणून मी गेले. एवढा प्रॉब्लेम होता ना, तर गाडीत बसून राहायचं. अरे कसं थांबणार? वॉशरूमला जायचं होतं. किती वेळ कंट्रोल करणार? नेचर्स कॉलेज सोड, जाऊ दे. भिंतीवर डोकं आपटल्यासारखं आहे. व्हॉट? मी भिंत आहे? दगड आहे मी? सी, डोंट वेस्ट माय टाइम. हे घे, ही फाईल घे आणि हे कॅल्क्युलेशन्स मला 30 मिनिटात हवे. 30 मिनिटात? अरे आधी मला बघू तरी दे की काय काम आहे, किती वेळ लागणार आहे. का? मॅथ्स मध्ये टॉपर आहेस ना, पण 30 मिनिटं कमी पडते. इट्स एन ऑर्डर. गो. कम इन. प्रोजेक्ट फाईल.
कॅल्क्युलेशन झाले का? तुम्हाला मेल केलेत. चेक केलेत ना? तुम्ही चेक करा सर. मला फुल कॉन्फिडन्स आहे माझे कॅल्क्युलेशन चुकणार नाहीत. कॅल्क्युलेशन चुकलेत शक्यच नाही. का? तू युनिव्हर्सिटी टॉपर आहेस म्हणून? सी अमूल्य, एक्झाम मध्ये टॉप करणं सोपं असतं. 4-5 पुस्तकं वाचायची आणि 50 उत्तरं पाठ करायची. याने इझिली मिळतात 95%. पण हे प्रोफेशन, आणि इथे आपल्याला कळतं खरा टॉपर कोण येते. विजय आणि श्रीपादला बोला आणि ऐक, तुझ्या कॅल्क्युलेशनचं प्रिंटआउट घेऊन ये. आणि मी माझ्या कॅल्क्युलेशन्स तुला मेल केले, त्याचंही प्रिंटआउट घेऊन ये. गो. ॲज यू से सर. कम इन. सर बोलवलं होतं. काय झालं सर? काय? कम इन. त्यात माझं आणि अमूल्याचं कॅल्क्युलेशनचं प्रिंटआउट. ते कॅल्क्युलेशन्स नीट चेक कर. तिचं म्हणणं आहे की तिचे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत आणि खूप कॉन्फिडन्स आहे तिला. चेक करा. बरोबर आहे सर. ऑफकोर्स माझे कॅल्क्युलेशन्स कधीच चुकत नाहीत. सर अमूल्य मॅडमचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. व्हॉट? हो सर, ही बघा, या अमाऊंटमध्ये डिफरन्स आहे. शो मी. मी चूक केली आहे. तुम्ही जा. काय करतोयस वेदांत? कुठे लक्ष आहे तुझं? एक मुलगी येऊन तुला तुझ्या चुका दाखवते. तुझा स्टाफ तुला तुझ्या चुका दाखवते. आर यू द सेम वेदांत? नो. तुझा फोकस हल्लाय. तुला परत पहिल्यासारखं व्हावं लागेल. कारण जर तूच चुका केल्यास तर स्टाफ समोर काय एक्झाम्पल सेट करणार? नो नो नो. कम ऑन. स्टॉप डूइंग ऑल दिस and get back to your element. Get back to your element.
काय ग अमूल्या, काय झालं? काही नाही. अमूल्या अगं रडतीयस का तू? डोळ्यात पाणी काय तुझ्या? तू तू वेदांत दादाकडे गेली होतीस ना? तो काही बोललाय का तुला? पहिली अगं काय समजतो तो स्वतःला? सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे म्हणजे दुसऱ्याला काही कसपटासारखं लेखायचं का? काय झालंय नक्की मला नीट सांग. वहिनी त्याने मला सांगितलं होतं की कॅल्क्युलेशन्स करून आण. मी कॅल्क्युलेशन्स करून आणलं तर माझ्यावर ओरडायला लागलं. म्हणे की हे सगळे कॅल्क्युलेशन्स चुकलेले आहेत. वरनं टोम न मारतो की युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केल्यामुळे असं नको समजूस की तू चुका नाही करू शकत. स्वतः केलेल्या चुका नाही दिसत त्याला. आणि माझे कॅल्क्युलेशन्स चेक करायला त्याने कोणाला बोलवावं? कोणाला? श्रीपाद आणि विजय. तरी त्या दोघांनी सगळे कॅल्क्युलेशन्स चेक केले आणि त्याला सांगितलं की अमूल्य मॅडमचे सगळे कॅल्क्युलेशन्स बरोबर. हा वेदांत वानखेडे ना, हा कशी स्वतःची चूक ऍक्सेप्ट करेल? शेवटी बॉस, अँड बॉस इज ऑलवेज राईट, हाच ऍटिट्यूड आहे ना त्याचा. वहिनी अगं कसा आहे ग तुझा दादा? इतका इगोचा ना बलून झालाय त्याचा. मला फक्त एक टाचणी लागेल त्याचा फुगा फोडायला आणि त्याची हवा बाहेर काढायला. वहिनी अगं मी परोपरीने प्रयत्न करते की ह्या माणसाशी नीट वागायचं. माझा बॉस आहे म्हणून नाही, तर तुझा भाऊ आहे म्हणून, ताईची मदत करणारा एक माणूस आहे म्हणून. पण नाही, हा माणूस म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर. कसला एवढा माज आहे ना त्याला, मला हेच कळत नाही. अगं मी तुला सांगते बहिणी, आम्ही त्या इव्हेंटला गेलो होतो तेव्हा सुद्धा प्रत्येक गोष्ट मीच ऍडजस्ट केली. म्हटलं इंजिनिअरिंगचा प्रश्न आहे, ह्याला जास्त गोष्टी माहिती आहेत त्यामुळे ह्याला उत्तर देऊ देते. मग त्याने सुद्धा मॅथ्स किंवा मेडिकलचा प्रश्न असल्यावर शांत बसावं ना. पण नाही, हा त्याचं डोकं मध्ये खुपसणार आणि माझा सगळा कॉन्फिडन्स हलवणार. आता मोबाईल गाडीत विसरायचा, माझ्यावर ओरडायचं. स्वतः ऑफिसचे लॉक बदलायचे, माझ्यावर चिडचिड करायची. अगं ऑफिसमध्ये अंधार झाला म्हणून मी मेणबत्ती लावली तर याला मेणबत्तीचा वास सहन नाही होत. आता त्या एवढूशा मेणबत्तीने काय ऑफिस मधलं ऑक्सिजन संपणार होतं का? आणि तू सांगतेस की ह्या माणसाचं लग्न करायचं. कशाला उगाच एका मुलीचं आयुष्य खराब करायचं? ती बिचारी एक फूल घेऊन येईल आणि हा म्हणेल कशाला आणलेत हे प्लांट्स, ते रूम मध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतील. ती रोमॅन्टिक गाणं लावेल, हा बसेल घोरत. याला नागपुरातल्या ना सगळ्यात अरसिक माणसाचा अवॉर्ड मिळायला पाहिजे. बघितलं साध्या, त्या मानाने मी किती बरा आहे ते. मग तू माझा दादा आहेस ना. आणि तो जो तिकडे बसलाय ना तो माझा दादा आहे. कळलं ना सार्थक? तू काही फक्त हिचा दादा नाहीयेस, तू माझा नवरा पण आहेस. त्यामुळे कीप क्वाइट. माझ्या दादाबद्दल असं काही बोलायचं नाहीये. हा अगं अमूल्या, त्याचं लग्न करण्याची गरज आहे ते यासाठीच ना. एकदा का त्याची बायको आली ना की ती त्याला बरोबर वटणीवर आणेल बघ तू. हा लग्न आधी ना तिच्या हातात मटेरियलची लिस्ट देईल. हे बघ, हे सिमेंट, स्टील, टाइल्स, हे त्याचे भाव. मग तिची परीक्षा घेईल, तिच्या सगळ्या चुका काढेल म्हणजे ती जाईल पळून. देव करो याला अशी बायको मिळो जी हातात फूटपट्टी घेऊन रोज त्याची परीक्षा घेईल आणि तो फेल झाला ना तर रोज त्याला स्वयंपाक करायला लागेल. हे अगं तू असं काय बोलतेस माझ्या दादाबद्दल? आपण प्लॅन करूया. विसरली आहेस का तू? मिशन वेदांत की शादी. सार्थक तू पण लाव डोकं तुझं. हो हो. नाही, ह्यात गडबड आहे. आता काय आहे? जर मी पकडली गेले तर मला कोण वाचवणार? आम्ही. अमूल्या डोंट वरी, आम्ही आहोत ना. तू काही काळजी करू नकोस. मग कधी एक्झिक्यूट करूया? आज रात्री की उद्या रात्री? आज रात्री. आज रात्री? हो हो, आज रात्री. बरं मग आज रात्री.